नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्टडी सर्कल या चॅनलवरती मी पुन्हा तुमचं स्वागत करतोय. तर जसं आपण मागच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं काम काळ वेग याच्यामध्ये कार्यावरील आपण आधीचे 4 टाइम पाहिले आणि या व्हिडिओमधील आपण पुढील प्रश्न बघणार आहोत. तर आज बघू आपण टाइप नंबर 5 मधील याच्या पुढील सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमधला पहिला प्रश्न. बघा, तर प्रश्न असा म्हणतो की एक माणूस एक काम 5 दिवसांमध्ये पूर्ण करतो आणि तेच काम तो स्वतःच्या मुलाच्या मदतीने जर करत असेल तर तो 3 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बरोबर. तर त्याचा तो मुलगा ते काम एकटा म्हणजे किती दिवसांमध्ये करेल असं आपल्याला विचारलंय. तर आपण याला सोडवूया. त्याला एक माणूस आहे, तर याला मी मेन म्हणू शकतो. एक माणूस म्हणजे एक मेन आहे तो, बरोबर, मॅन आहे. तर तो जे काम आहे ते 5 दिवसांमध्ये पूर्ण करतो. 5 डे. ओके, 5 दिवसांमध्ये करतो. बरोबर. आणि तेच काम स्वतःच्या मुलाच्या मदतीने जर करत असेल म्हणजे दोघे मिळून करणार ते काम, त्याचा मुलगा आणि तो, तर ते पूर्ण तो 3 दिवसांमध्ये पूर्ण करतात. म्हणजे एक तर याच्यामध्ये येईल तो त्याचा मुलगा सन घेऊ आपण आणि प्लस मॅन घेऊ. ओके, तर ते किती दिवसांमध्ये करतात असं आपल्याला विचारायचं. 3 दिवसांमध्ये, 3 डेज. ओके, अशा पद्धतीने. तर एकटा जो माणूस आहे तो 5 दिवसांमध्ये करतो आणि त्याच्या मुलाच्या मदतीने म्हणजे त्याचा मुलगा आणि तो दोघे ते 3 दिवसांमध्ये करतात. बरोबर आहे. तर आता एकूण काम आपल्याला माहित नाही कुठे दिलेलं आहे, आपण काहीतरी आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे काहीतरी आपण काही घेऊ शकतो. ठीक आहे. तर आपण असा एक काम घेऊ की तो अशी एखादी संख्या घ्यायची, तो काम असेल आपला की ह्या दोघांनी ती कट होईल म्हणजे दोघांच्या लसावे घ्यायचे आहे. त्या दोघांच्या लसावे मित्रांनो 15. ओके, 15. हा झाला तुमचा एकूण काम अशा पद्धतीने. ओके, तर एकूण काम आहे 15 आणि जो एकटा तो माणूस आहे तो 5 दिवसांमध्ये हा 15 काम पूर्ण करतो. बरोबर आहे. तर हा एका दिवसामध्ये किती काम करेल? बरोबर आहे. एका दिवसामध्ये हा 5 त्रिक 15 म्हणजे हा एका दिवसामध्ये 3 काम करेल. ओके, आणि दोघे मिळून म्हणजे तो त्याच्या मुलाच्या मदतीने म्हणजे सन प्लस मॅन 3 दिवसामध्ये हा 15 काम करतात. म्हणजे या दोघांच्या एका दिवसाच्या काम किती असेल मित्रांनो? 3 5 15 म्हणजे 5. बरोबर आहे. म्हणजे हा एका दिवसाचं काम आहे दोघांचं. काय आहे? एका दिवसाचं काम आहे. डेली वर्क म्हणू आपण एका दिवसाचं काम. एका दिवसाचं काम. ओके, इथपर्यंत समजलं? काही प्रॉब्लेम नाही कोणाला? ओके, बघा, एक माणूस 5 दिवसांमध्ये करतो आणि त्याच्या मुलाच्या मदतीने 3 दिवसांमध्ये. टोटल काम आहे दोघांच्या एलसीएम घ्यायच्या 15 आणि दोघांचे एका दिवसाचे काम काढावं लागेल तुम्हाला. इथं कंपल्सरी सगळ्या गोष्टी इथपर्यंत आपल्याला करावं लागणार आहे. चला तर समोर बघूया. तर त्याचा मुलगा एकटा ते काम म्हणजे फक्त त्याचा मुलगा एकटा करेल तर ते हे जो काम आहे 15 टोटल काम किती दिवसात संपवेल असं आपल्याला विचारलंय. तर बघा, दोघे मिळून एका दिवसामध्ये 5 काम करतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा, याचा जो वडील असेल मुलाचा, बरोबर आहे, हा एका दिवसामध्ये 3 काम करतो. हा एका दिवसामध्ये किती काम करतो? 3 काम करतो. बरोबर आहे. आणि दोघे मिळून जर एका दिवसामध्ये 5 काम करत असतील आणि त्याच्यामधला हा त्याचा जो वडील आहे मुलाचा, हा एका दिवसात 3 काम करतो. म्हणजे हा जे त्याचा सन आहे, मुलगा आहे, हा किती करतो? एका दिवसात 2 काम करतो. बरोबर आहे. म्हणजे मुलाच्या एका दिवसाचे जो काम आलेला आहे तो 2 आलेला आहे. बरोबर आहे. तर तेच आपल्याला विचारलंय मित्रांनो, तर त्याचा मुलगा एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? एकूण काम आहे तुमच्या 15. बरोबर, एकूण काम आहे 15 आणि त्याचा मुलगा एका दिवसामध्ये किती काम करतो? 2 काम करतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने तो पूर्ण काम किती दिवसामध्ये संपेल याला आपण भाग करूया. म्हणजे आपले 7.1/2 दिवसात तो काम पूर्ण करणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 7.5 दिवस. पर्याय क्रमांक यायचा आणि दुसरा वाला बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे. बघू टाइप नंबर 5 मध्ये 7वा प्रश्न बघू. हा 6व्या प्रश्नासारखाच आहे, पण त्या ठिकाणी एक माणूस आणि त्याचा मुलगा काम करत होते. आता या ठिकाणी ए व बी 2 व्यक्ती दिलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, त्याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. चला बघा, ए अधिक बी एक काम 4 दिवसांमध्ये पूर्ण करतो. ए अधिक बी 2 व्यक्ती आहेत, तर कोणतं तरी काम आहे ते 4 दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर एकटा ए ते काम 6 दिवसात पूर्ण करत असेल तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे आपल्याला या एकट्या बी चं काम किती ते काढावं लागेल एका दिवसात. बरोबर आहे. चला तर याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. चला बघा, जसं ए अधिक बी, ए अधिक बी जे एक काम आहे ते 4 दिवसांमध्ये पूर्ण करतात. 4 डेज. ओके, 4 दिवसांमध्ये पूर्ण करतात. ओके, या पद्धतीने प्रश्न दिल्याप्रमाणे आपण लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर एकटा ए ते काम 6 दिवसांमध्ये, बघा, एकटा ए ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतो? 6 दिवसांमध्ये पूर्ण करतो. ओके, 6 डेज. तर आता बघा, पण काम आहे कोणता आपल्याला माहित नाही. आपल्याला काहीतरी घ्यावा लागणार आहे. आपण काही पण घेऊ शकतो. आपण अशी एखादी संख्या घेतो या ठिकाणी की
या दोघांनी ती एकाच वेळेस कट व्हायला पाहिजे, म्हणजे 6 आणि 4 आणि 6चा आपण एलसीएम घेऊ, लसावी घेऊ. या दोघांच्या लसावी सर्वांना माहिती आहे, पाठच असते, बरोबर आहे. किती आहे? 12. तर हा आहे मित्रांनो एकूण काम जो यांना करायचं आहे, एकूण काम. ओके, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. ओके, हा चला बघा, दोघे मिळून हा पूर्ण 12 काम 4 दिवसांमध्ये करत असतील, तर हे दोघे मिळून एका दिवसात किती काम करतात, म्हणजे टोटल यांची इफिशियन्सी किती आहे, एका दिवसाची कॅपॅसिटी किती आहे काम करण्याची, तर 4 त्रिक 12, म्हणजे एका दिवसामध्ये दोघे मिळून 3 काम करत असतील, तर पूर्ण हा 12 काम 4 दिवसामध्ये पूर्ण करतात, म्हणजे एका दिवसात 3, 2 दिवसात 6, 3 दिवसात 9 आणि 4 दिवसात पूर्ण 12 काम अशा पद्धतीने संपवणार आहे. त्याच पद्धतीने बघा, हे जो आहे टोटल पूर्ण 12 काम आहे आपण घेतलेला, तो हा 6 दिवसामध्ये पूर्ण करतो, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा एका दिवसामध्ये किती करत असेल, 2 काम करत असेल, एकटा एक. तर आपल्याला प्रश्न पुढे काय विचारलाय बघा, हे तर ही आलेलं आहे, एका दिवसाचे काम आलेलं आहे, दोघांचे एका दिवसाचे काम. जसं बघा, दोघे मिळून एका दिवसात किती करतात, 3, तर टोटल एफिशियन्सी म्हणजे एका दिवसाचे काम आहे, एका दिवसाचं काम अशा पद्धतीने. ओके, एका दिवसाचं काम, तर दोघे मिळून एका दिवसात 3 काम करतात आणि ये एकटा पूर्ण हा टोटल काम जर 6 दिवसात पूर्ण करत असेल, तर एका दिवसामध्ये तो 2 दिवसात 4 अशा पद्धतीने पूर्ण 12 काम हा 6 दिवसात संपवणार आहे. पुढे प्रश्न विचारलाय, तर एकटा बी किती दिवसात करेल, पूर्ण हा 12 काम 12 काम एकट्या बी ला करायचं आहे. ओके, पूर्ण जो 12 काम आहे तो एकट्या बी ला करायचं आहे, पण एकटा बी एका दिवसात करतो किती हे आपल्याला कुठेच दिलेलं नाही. पण या ठिकाणी मित्रांनो बघा, ए च्या एका दिवसाचे काम आपल्याला दिले आहे 2, बघा ए च्या एका दिवसाचे काम दिले आहे 2, तर आपण या ठिकाणी लिहू ए च्या एका दिवसाचे काम किती आहे, 2 आहे, बरोबर आहे. आणि दोघे जर एका दिवसामध्ये 3 काम करत असतील, बरोबर आहे, तर या ठिकाणी जर एकटा ए एका दिवसात 2 काम करत असेल, तर मग हा बी किती करत असेल, तर बी 1 काम करत असेल एका दिवसामध्ये, बरोबर आहे. तेव्हाच तर हे एका दिवसामध्ये 3 काम करतील अशा पद्धतीने, बरोबर आहे. म्हणजे बी एकटा एका दिवसामध्ये किती काम करतो, तर 1 काम करतो. तर तेच आपल्याला विचारलं, तर एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल, हा पूर्ण 12 काम. एकूण काम या ठिकाणी 12 आहे मित्रांनो, आणि हा जो बी आहे, बी ची इफिशियन्सी किती एका दिवसाची, एका दिवसामध्ये किती करतो बघा, दोघे मिळून एका दिवसात 3 काम करतात, बरोबर आहे. यामध्ये ए चे काम आपल्याला दिलेलं आहे, निघालेलं आहे एका दिवसाचे 2, म्हणजे याचा अर्थ आपण काय घेतलं की बी हा 1 काम करत असेल, बरोबर आहे, एका दिवसामध्ये. तर हा बी पूर्ण 12 काम किती दिवसामध्ये करतो, 12 दिवसामध्ये पूर्ण करून देईल. अशा पद्धतीने तुमच्या उत्तराला 12 दिवस. ओके, म्हणजे आपला परत एक प्रश्न घेतलेला आहे आपण, तर याला आपण सोडवू बघा, ए अधिक बी क्रमशः 12 व 16 दिवसामध्ये, ठीक आहे. ते ए एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो, त्याच्यामध्ये बी तो 16 दिवसामध्ये पूर्ण करतो. चला, तर एकूण काम आपल्याला मिळालं आहे 48, जो दोघांचा एलसीएम आहे. ओके, तर ए एकटा एका दिवसामध्ये किती काम करत असेल, तर बघूया आपण. हा 12, बरोबर आहे, 12 × 24 12 × 48 4 काम, आणि हा 3 काम करत असेल, 16 मध्ये 16 3 48 3 काम करत असेल. ओके, चला, तर आता काय करते, दोघांनी 4 दिवस काम केलं, तर एका दिवसामध्ये किती करतात दोघे, एका दिवसामध्ये दोघे करतात 7 काम करतात. ओके, म्हणजे दोघां एका दिवसात 7 आणि दोघांनी 4 दिवस जर काम केलं, 28 काम केलं त्यांनी, पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे. ओके, म्हणजे रिमेनिंग वर्क किती आहे तुमच्या, ठीक आहे. रिमेनिंग वर्क मित्रांनो या ठिकाणी काय आहे तुमचं, 48 - 28 म्हणजे 20. ओके, रिमेनिंग वर्क जो कुणाला करायचा आहे, बी काम सोडून गेला 4 दिवसानंतर. ओके, तर उर्वरित काम जो आहे बी, तो ए ला किती दिवस, तर एका दिवसामध्ये किती काम करतो, ए 4 काम करतो. बरं, एक नंबर 7 आपला थोडासा बदललेला आहे. आता तुम्हाला काय विचारलंय बघा, की ए व बी एक काम क्रमशः 15 व 10 दिवसात पूर्ण करतात. झालं काय, की दोघांनी कामाला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर 2 दिवसानंतर हा बी जो व्यक्ती होता तो काम सोडून निघून गेला. आता उर्वरित काम न विचारता त्याने तो काम जो आहे तो पूर्ण होण्यास किती दिवस लागले असं आपल्याला विचारलेलं आहे. थोडासा टाइम बदललेला आहे, काही हरकत नाही, आपण याला सोडवली होती सोपी विदिन सेकंदात. हा प्रश्न आपण 5 सेकंदात आता सोडवणार आहे. त्याच्यानंतर बघा, ए व बी एक काम क्रमशः 5 व 10 दिवसात पूर्ण करतात. चला, ए आहे तो एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो, 15 दिवसामध्ये, जसं आपल्याला आता प्रश्नामध्ये दिला आहे. ओके, 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. ए 15 दिवसामध्ये पूर्ण करेल, आणि जो बी होता तो 10 दिवसामध्ये. चला, त्या ठिकाणी बी जो व्यक्ती आहे परत तो किती दिवसामध्ये करेल, 10 दिवसामध्ये करेल. ओके, 10 दिवसामध्ये. ओके, तर एकूण काम आपण घेऊया. आता एकूण काम कोणतं आहे माहिती नाही आपल्याला, काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला. तर आपण कोणतं काम घेतो, की या दोघांनी एक संख्या कट होईल आणि ती लहानात लहान असायला पाहिजे. तर टोटल वर्क आहे तुमचा 30. हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. हा एकूण काम आहे, आणि इकडे आपण दोघांची इफिशियन्सी करतो, बरोबर आहे की नाही, 2 ही बरोबर आहे, आणि इकडे 3. ओके, म्हणजे एका दिवसामध्ये ये 3 काम करतो, सॉरी ये एका दिवसामध्ये 2 काम करतो, आणि बी हा व्यक्ती आहे तो 3 काम करतो, बरोबर आहे की नाही. तर दोघे एका दिवसामध्ये 5 काम करतात. हे यावरून आपल्याला लक्षात आलं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला फास्ट करायच्या. ओके, चला, मग दोघांनी कामाला सुरुवात केली व 2 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. चला, 2 दिवसानंतर बी काम सोडून गेला, पण 2 दिवस
बी आणि ए ने सोबत काम केलेलं आहे असं आपल्याला प्रश्न सांगतोय, बरोबर आहे. दोघे मिळून जर मी विचार केले, दोघे मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात, तर 5 काम करतात, बरोबर आहे. एका दिवसामध्ये 5 काम करतात. दोघांनी सुरुवातीला 2 दिवस काम तर केलं असेल, त्याच्यानंतर बी सोडून गेला, पण दोघे तर आधी काम करत असते 2 दिवस, बरोबर आहे. तर दोघांनी एकूण 2 दिवस काम केलं, बरोबर आहे. आणि 2 दिवस काम केलं दोघांनी आणि एका दिवसामध्ये ते 5 काम करतात, तर बरोबर 10 काम पूर्ण झालेलं आहे 2 दिवसामध्ये पूर्ण झालं. 10 काम पूर्ण झालं, बरोबर आहे. अशा पद्धतीने आता बघा एकूण किती काम करायचे आहे त्यांना, 30 काम करायचे आहे 2 दिवसामध्ये, बरोबर आहे की नाही. तर 2 दिवसात किती काम झालं पूर्ण, 10 काम. आता उर्वरित काम किती राहिलेलं आहे, तर उर्वरित काम बघू, या ठिकाणी लिहून घेऊ उर्वरित काम, बरोबर. एकूण काम आहे 30, तर 30 मधून 10 काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे उर्वरित काम राहिलेलं आहे तुमचे 20 राहिलेलं आहे, म्हणजे 30 - 10 बरोबर 20. हा तुमचे आहे उर्वरित काम, बरोबर आहे. आता बघा दोघे जण सोबत काम करत होते, 2 दिवसानंतर तर बी सोडून गेला. आता हा जो उर्वरित काम आहे 20, हा कोणाला करावा लागणार आहे, एकट्या ए ला करावा लागणार आहे, बरोबर आहे की नाही. एकट्या ए ची स्पीड किती आहे काम करण्याची, की हा एका दिवसामध्ये 2 काम करू शकतो, बरोबर आहे. तर दोघांनी मिळून आधी 2 दिवसामध्ये 10 काम कंप्लीट केलं आणि राहिलेलं काम आहे हा 20, बरोबर आहे. तर हा एकट्या ए ला करावा लागणार आहे. तर आता एकटा ए किती दिवसामध्ये करेल ते बघू. आता बघा एकटा ए किती दिवसामध्ये करेल, तर हा 20 काम करायचं आहे आणि ए ची स्पीड किती आहे एका दिवसाची 2, बरोबर आहे. म्हणजे किती लागणार आहे, वेग आहे 10 दिवस, बरोबर आहे. चला ओके 10 दिवस म्हणजे आता एकूण किती दिवसात काम संपला बघा. सुरुवातीला 2 दिवस काम केलं दोघांनी आणि हे 10 दिवस एकट्याने याने काम केलं आणि 2 दिवस आधी काम झालेलं आहे, म्हणजे एकूण आपल्याला 12 दिवस लागलेले आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे एकूण काम 12 दिवसात पूर्ण झालेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. किती झालेलं आहे एकूण काम पूर्ण, किती दिवसात, 12 दिवसात पूर्ण झालेलं आहे, 12 दिवसात पूर्ण होईल, बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो या ठिकाणी 12. ओके, सगळ्यांना समजलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. बघा दोघांनी 2 दिवस काम केलं, बरोबर आहे. हे 2 दिवस आणि बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यानंतर हा 10 दिवस एकटा काम करत होता, म्हणजे एकूण 12 दिवसात पूर्ण हा काम संपलेला आहे. तर याला अधिक शॉर्ट मध्ये कसं सोडू शकतो बघा मित्रांनो, 20 सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये आपण कसं सोडू बघा. कट करतो पटकन बघा, ए व बी बरोबर आहे पूर्ण करतात. दोघांनी कामाला सुरुवात केली, 2 दिवसानंतर बी काम सोडून गेला. या वाक्याकडे लक्ष द्या, 2 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. कोण काम सोडून गेला, निघून गेला बी. ए कधी काम सोडून गेला का, ए हा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काम करतच होता, म्हणजे ए नी जेवढ्या दिवस काम केलं तेवढ्या दिवसात काम संपलं असं आपल्याला म्हणता येईल, कारण ए कधीच काम सोडून गेला नाही. ए पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होता. ठीक आहे, चला या ठिकाणी काय होतं रे, 2 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. चला बघा बी ची एफिशियन्सी किती आली होती मगाशी आपल्याला, मी कट केलं या ठिकाणी 15 आणि बी च्या 10. ठीक आहे, तर 30 होतं, हा इथं 2 आलेला होता आपला आणि इथं 3. बघा बी ची एका दिवसाची काय एफिशियन्सी किती आहे 3, बरोबर आहे. आणि बी ने किती दिवस काम केलं असेल, 2 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला, म्हणजे बी ने 2 दिवस काम केलं फक्त, बरोबर आहे. म्हणजे बी ने 2 दिवसामध्ये किती काम केलं असेल, एका दिवसात 2, तर 2 दिवसात 6 काम केलं असेल बी, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, एकूण जो काम होता त्याच्यात 30, इथून हा बी चं काम मायनस करून घ्या, बरोबर आहे. म्हणजे बी ला येऊन बी जर आलाच नसता तर एकटा काम, तर हा जो 20 किती काम आहे तुमचा 30 - 6 24 काम हा एकट्या ए ने केलेला आहे, बरोबर आहे की नाही. एकट्या ए ने हा काम केलेला आहे 24 आणि ए ची स्पीड किती होती आपली 2, बरोबर आहे की नाही. म्हणजे पूर्ण किती दिवसात काम संपलं म्हणून आपण 12 दिवस. अशा पद्धतीने आपण टाइप नंबर 8 मध्ये 10वा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये हा प्रश्न थोडासा बदललेला आहे, म्हणजे कसं की आधी 2 व्यक्ती काम करत होते, आता याच्यामध्ये 3 व्यक्ती काम करत आहेत. त्याच्यामध्ये होतं काय की आधी सुरुवातीला तिघे मिळून काम करायला सुरुवात करतात, मग काही दिवसानंतर तिघांमधला एक व्यक्ती निघून जातो, मग त्याच्या काही दिवसानंतर परत दुसरा सुद्धा व्यक्ती निघून जातो आणि सुरुवातीला जो काम आहे तो एकटा व्यक्ती करत असतो, तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील असं हा प्रश्न आपल्याला विचारतोय. चला तर याला आपण सोडवू आता. चला बघा, तर ए क्रमशः आहे, म्हणजे ए 10 दिवसात, बी 15 दिवसामध्ये आणि सी 12 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहून घेऊया. बघा जसं ए आहे, एक काम किती दिवसामध्ये 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. त्याच्यानंतर आहे बी करतो 15 दिवसामध्ये, ओके. आणि त्याच्यानंतर जो सी व्यक्ती आहे तुमचा, तो किती दिवसामध्ये करतो 12 दिवसामध्ये, बरोबर आहे. ओके चला
तर म्हणते एकूण काम किती आहे टोटल वर्क आपण काढून घेऊया याच्या. तर याचा लसाव आहे 30 60 60 काम आहे टोटल बरोबर आहे. एका दिवसामध्ये किती करेल तर 6 काम करणार आहे बरोबर आहे. 4 15 चौक 60 आणि 12 पंचे 60 अशा पद्धतीने बरोबर आहे. ओके तर बघा तर याच्या एका दिवसाचे काम आहे 6 बरोबर आहे. हे एका दिवसाचे काम आहे तुमचं सर्वांना माहिती आहे ते मी परत परत लिहून देण्याची गरज नाही तसं एका दिवसाचं काम बरोबर आहे. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे हे एकूण काम असते तुमचं एकूण काम आलेलं आहे तुमचं 60. चला तर आता प्रश्न काय म्हणतो बघा तिघांनी मिळून काम करायला सुरुवात केली बरोबर आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो ABC क्रमाच्या दिवसात करतात पण एक काम आहे तो एक काम या ठिकाणी येऊन घ्या एक काम प्रश्नामध्ये सॉरी. चला बघा एक काम A B व C क्रमाच्या 10 15 व 12 दिवसात करतात. तिघांनी मिळून काम करायला सुरुवात केली. चला तर 2 दिवसानंतर एक काम सोडून गेला म्हणजे 2 दिवस तिघेही काम करत होते बरोबर आहे. तर तिघे मिळून कामाला सुरुवात केली तिघांनी मिळून म्हणजे तिघे एका दिवसामध्ये किती करतात काम ते आपल्याला बघावं लागेल. तर 6 आणि 4 10 आणि हे 5 15 ते तिघे मिळून एका दिवसात 15 काम करतात. तर तिघांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली म्हणजे 2 दिवसानंतर एक काम सोडून गेला पण 2 दिवस आधी म्हणजे सुरुवातीपासून 2 दिवस तिघांनी काम केलेलं असेल बरोबर आहे की नाही. म्हणजे तिघांनी जेव्हा सुरुवात केली तर 2 दिवसात किती काम झालं बरोबर आहे. एका दिवसामध्ये ते 15 काम करतात बरोबर आहे की नाही. म्हणजे 2 दिवसामध्ये 15 म्हणजे 30 काम पूर्ण झाले 2 दिवसामध्ये. 30 काम किती दिवसामध्ये 2 दिवसात 2 दिवसात. ओके म्हणजे आपल्याला एकूण किती दिवस लागले तो असा प्रश्न विचारलाय म्हणून आपण या ठिकाणी 2 दिवसामध्ये हे लाल पेनाने लिहून दिलेलं आहे. म्हणजे 30 काम पूर्ण झालेलं आहे आपल्याला 60 काम पूर्ण करायचे आहे. आता तिघांनी मिळून 30 काम केलेलं आहे 2 दिवसामध्ये कारण हे तिघे मिळून एका दिवसात 15 काम करतात. चला मग काय म्हणते की 2 दिवसानंतर ए सुद्धा काम सोडून गेला. 2 दिवसानंतर ए काम सोडून गेला पण ए जेव्हा काम सोडून गेला ए काम सोडून गेल्यानंतर या ठिकाणी अजून बी आणि सी हे दोघे जण काम करत आहेत बरोबर आहे की नाही. आता उरलेलं वर्क जसं बघा एकूण जो काम होता तो 60 होता आणि 30 काम झालेलं आहे म्हणजे उरलेलं जे काम आहे ते किती आहे आता उरलेलं काम आहे 30 बरोबर आहे. कारण एकूण काम 60 करायचं आहे 30 काम झालेलं आहे आणि उरलेलं काम आहे 30. चला तर उरलेलं काम 30 कोण करायला लागले ए काम सोडून गेल्यानंतर बी अधिक सी करायला लागले. ठीक आहे बी अधिक सी हा 30 काम करायला लागले बी अधिक सी बरोबर आहे. बी अधिक सी एका दिवसामध्ये किती करतात म्हणजे बघा 2 दिवसानंतर ए काम सोडून गेला व त्याच्या 2 दिवसानंतर सी सुद्धा काम सोडून गेला बरोबर आहे. म्हणजे अजून 2 दिवस ए आणि बी सॉरी ए सोडून गेल्यानंतर बी व सी हे 2 दिवस काम करत आहेत. किती 2 दिवस कारण 2 दिवसानंतर सी सोडून गेला ना बरोबर आहे की नाही. म्हणजे अजून ए सोडून गेल्याच्या नंतर अजून 2 दिवस कोण काम करत आहे बी व सी किती दिवस काम करत आहेत 2 दिवस बरोबर आहे. आणि बी व सी चे एका दिवसाचे काम आपण काढून घेऊ या ठिकाणी बघा बी व सी एका दिवसाचे काम आहे यांचं 9 किती आहे 9 कारण बी एका दिवसामध्ये 4 करतो आणि सी एका दिवसामध्ये किती करतो 5 म्हणजे दोघांचं एका दिवसाचे काम 9 आहे आणि दोघांनी किती दिवस काम केलं 2 दिवस बरोबर आहे. आणि एका दिवसात 9 काम करतात म्हणजे 18 काम अजून पूर्ण झालेले आहे बरोबर आहे. म्हणजे हे 18 दिवस म्हणजे 18 काम पूर्ण झालेलं आहे अजून 2 दिवसात 2 दिवस बरोबर आहे. आता बघा आता उरलेलं काम किती आहे बघा इथपर्यंत 30 काम झालेलं आहे आणि इथे 18 काम झालेलं आहे बरोबर आहे की नाही. म्हणजे 30 आणि 18 तर आपण 30 मधून अजून 18 मायनस करू म्हणजे उरलेलं काम या ठिकाणी आपल्याला भेटेल बरोबर. बघा उरलेलं काम शेवटी आपण काय करू आता 30 वजा 18 बरोबर 12 काम उरलेलं आहे. ओके म्हणजे 4 दिवसामध्ये एवढं 48 काम झालेलं आहे आपलं 30 आणि हा 18 बरोबर आहे. या ठिकाणी अजून काय म्हणतो बघा सुरुवातीला तिघांनी काम केलं 30 2 दिवसात त्याच्यानंतर उरलेलं काम जे 30 होतं ते बी अधिक सी दोघे करत होतं कारण ए या ठिकाणी सोडून गेलेलं आहे. त्यांनी 2 दिवस काम केलं दोघांनी कारण 2 दिवसानंतर सी सोडून गेला ना बरोबर आहे की नाही. तर 2 दिवस आधी हे दोघे काम करत होते त्याच्यानंतर आता 2 दिवसानंतर जसं सी सोडून गेला तर आता एकटा बी करणार आहे कोणता काम 12 काम करणार आहे बरोबर आहे. आता एकटा बी ला काम करेल एकटा बी एका दिवसामध्ये 4 काम करतो बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने जो 12 तुमचा काम आहे उरलेलं शेवटी एकटा बी करणार आहे बरोबर आहे की नाही. तो त्याला किती दिवस लागणार आहे 3 दिवस लागणार आहे 3 दिवस. अशा पद्धतीने तुमचं काम पूर्ण झालेलं आहे 2 दिवस बरोबर आहे. 2 दिवसात 30 काम पूर्ण झालं त्याच्यानंतर 18 काम 2 दिवसामध्ये बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर उरलेलं काम जे होतं ते 12 काम हा कोण करत होता तुमच्या बी करत होता जो एका दिवसामध्ये 4 काम करतो. हा अशा पद्धतीने एका दिवसात 4 2 दिवसात 3 दिवसामध्ये 12 काम पूर्ण करायचं. एकूण आपलं काम काय व्हायला म्हणजे काम किती दिवसात पूर्ण झालं या ठिकाणी बघा हे तुमचे 2 हे 2 ओके आणि हे 3 दिवस
ओके, म्हणजे काम तुमच्या 7 दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे. ओके, म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर काय आहे? 7. चला, तर अजून याला शॉर्ट मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. इकडे बघा, या ठिकाणी काय आहे बघा, ए बी व सी 10 15 व 12 दिवसात पूर्ण करतात. तर आपल्याला प्रत्येकाचे एका दिवसाचे काम भेटलेले आहे. या ठिकाणी बघा, ती ए सुद्धा काम सोडून गेला आणि सी सुद्धा काम सोडून गेला, पण बी हा पहिल्या दिवसापासून काम करत आहे. म्हणजे बी हा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काम करत आहे. म्हणजे बी ने जेवढ्या दिवस काम केलं या ठिकाणी तेवढ्या दिवसात काम पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येईल. आपण काय करू, या ठिकाणी ए चं आणि सी चं काम आपण या ठिकाणी मायनस करून घेऊ, म्हणजे राहील कोणाचं? बी चं काम. चला, तर बघा, ए 2 दिवसानंतर कोण सोडून गेला? ए. बरोबर आहे, म्हणजे ए चे 2 दिवसाचे काम आपण या ठिकाणी मायनस करू. ए चे 2 एका दिवसाचे काम किती आहे? 6, म्हणजे 12 काम आपण या ठिकाणी मायनस करणार आहोत ए चं. बरोबर आहे, ए चं 12 काम मायनस करू आपण. त्याच्यानंतर सी व त्याच्या 2 दिवसानंतर, म्हणजे सुरुवातीला तर 2 दिवस सी ने काम केला, तर त्याच्या 2 दिवसानंतर परत केलं, म्हणजे सी ने एकूण 4 दिवस काम केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? कारण 4 बघा, 2 सुरुवातीला तिघांनी काम करायला सुरुवात केली, 2 दिवस केलं, तिघांनी 2 दिवस केलं, त्यानंतर ए सोडून गेला, पण सी अजूनही काम करत आहे ना. बरोबर आहे की नाही? मग त्याच्या अजून 2 दिवसानंतर सी सोडून गेला, म्हणजे सी ने एकूण 4 दिवस काम केलं आहे. म्हणजे 2 दिवस बी सोबत आणि 2 दिवस 2 दिवस ए सोबत आणि 2 दिवस बी सोबत काम केलेलं आहे. आणि 4 दिवसानंतर कोण? सी सोडून गेला. सी चे 4 दिवसाचे काम आपण या ठिकाणी मायनस करून घेऊ. सी चे 4 दिवसाचे काम किती आहे बघा, सी चे एका दिवसाचे किती आहे? 5, म्हणजे 4 दिवसाचे किती? 20. ओके, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता एकूण दोघांनी किती काम केलं? दोघांनी 32. बरोबर आहे. ओके, चला, हरकत नाही. पण हा बी जो होता तो कधीच काम सोडून गेलेला नाही. चला, तर आपण काय करू आता, एकूण काम किती होतं यांच्या? 60. तर 60 मधून आपण 32 मायनस करू. 60 मायनस 32 बरोबर किती येते यांचं? 32 आहे ना, 28. बरोबर आहे, म्हणजे 28 काम कोणी केलं? एकट्या बी ने केलेलं आहे सुरुवातीपासून. बरोबर आहे, आणि बी ची एका दिवसाची इफिशियन्सी किती आहे? 4. बरोबर आहे की नाही? म्हणजे एका दिवसामध्ये हा 4 काम करतो. बरोबर आहे, म्हणजे पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण झाला? 8 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये. सॉरी, तर आपला 7 हा उत्तर आलेला आहे. अशा पद्धतीने